कोल्हापूर महानगरपालिकेच्या टिप्पर चालकांना किमान वेतनानुसार 25,300 वेतन देणे बंधनकारक असताना फक्त 15,000 रुपयांप्रमाणे त्यांचा पगार करून 190 चालकांचे मागील 8 महिन्यात चालकांच्या पगारातून 1 कोटीहून अधिक रक्कम ठेकेदारांनी लाटली आहे। त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून ती आता 2.5 कोटी झाल्याचा गंभीर आरोप आपचे प्रदेश संघटन संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। 254 टिप्पर चालकांचे कंत्राटी ठेकेदारांकडे आहेत, परंतु 190 चालकांवरील 70 चालकांचे पगार लाटून ठेकेदारांनी 1.5 कोटीचा घोटाळा यापूर्वी आम आदमी पार्टीने केला होता। दरम्यान टिप्पर चालकावर दबाव टाकून आपवर आरोप केला आहे। तो एका ठेकेदाराचा मावस भाऊ आहे। सर्व आरोप बदनामी करण्यासाठी तसेच घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी असून ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले। कंत्राटी टिप्पर चालक पुरवणाऱ्या कंपनीने महानगरपालिकेच्या 1.5 कोटीचा ढपला केला, हा आरोप आम्ही केला होता। त्या पद्धतीचे आम्ही पुरावेसुद्धा महानगरपालिकेकडे उपस्थित केलेले आहेत। तशाच पद्धतीने पत्रकार बंधूंशी त्यावेळी संवाद साधूनसुद्धा आम्ही हे प्रूफ केलेलं आहे की हा 1.5 कोटीचा ढपला आहे। पण प्रथमदर्शनी 1.5 कोटीचा ढपला वाटत असताना त्याच्यामध्ये अजून अभ्यास केल्यानंतर काही डॉक्युमेंट्स आमच्या हातामध्ये आले आणि याची व्याप्ती पुन्हा 1 कोटीनं वाढली असं आम्हाला छातीठोकपणे तुमच्यासमोर सांगायचं आहे। साधारणपणे 190 टिप्पर चालक कामावर रुजू आहेत। 254 टिप्पर चालकांचं पेमेंट उचललं जाते। हा जो काही मधला 64 टिप्पर चालकांचा फरक आहे 25,300 प्रमाणे, तो जवळपास 1.5 कोटीच्या आसपास पोचलेला आहे। तो तर जगजाहीर आहेच आहे। पण ते सोडून हे जे काही 190 टिप्पर चालक काम करतात, 190 टिप्पर चालकांना महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे, सरकारच्या कायद्याप्रमाणे 21,525 रुपयेमध्ये हातामध्ये पडायला पाहिजे होते। त्याच्याऐवजी सरसकट 14,000, 15,000, 16,000 अशी रक्कम सरसकट त्यांच्या माती मारली जाते आणि वरचे 6,525 रुपये, 6,255 रुपये जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आणि इथले त्याचे जे काही हस्तक आहेत ते परस्पर त्याचा ढपला पडतात। साधारणपणे 6,255 रुपये हे 190 टिप्पर चालकांचे प्रति 6,255 असे आत्तापर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतचा हिशोब केला तर जवळपास 1 कोटी रुपये होतात। हा 1 कोटीचा वेगळा घोटाळा या टिप्पर चालकांच्या बाबतीत, या महानगरपालिकेच्या बाबतीत ही कॉन्ट्रॅक्टर कंपन्या आणि त्याच्या हस्तक करतात। अशा पद्धतीचे पुरावे आमच्या हातामध्ये सापडलेले आहेत। काल जो प्रकार काही टिप्पर चालक हे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या, त्याच्या हस्तकांच्या प्रेशरखाली, दबावाखाली महानगरपालिकेमध्ये गेले होते। 190 पैकी फार तर फार 60-70-80 लोक गेले होते आणि त्यांनी जे सांगितलं तिथं की बाबा त्यातल्या त्यात खास करून ज्यांनी बाईट दिली त्याचं नाव दीपक कांबळे। हा दीपक कांबळे ज्यानं इथं ठेका घेतला आहे त्याचा मावस भाऊ, त्याचा बगल बच्चा, त्याने सांगितलं की आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पैसे मागितले जातात, त्यांना पुरेसा पगार दिला जातो आहे, त्यांना वेळोवेळी PF आणि बाकीच्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात, तो स्वतःचा सुद्धा पगार पुरेसा घेत नाही असं आमचं डॉक्युमेंट्स आहे। इथं जर 2 नावं बघितली, दीपक कांबळे, बाजीराव माळी यांचा पगार महिन्याला 15,000 रुपये दाखवला आहे। पगार मिळाला असायला पाहिजे 21,525। ज्याला स्वतःला पगार मिळत नाही तो सांगतोय आमचा पगार चांगला आहे। मला फक्त एवढंच सांगायचं आहे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून, कोल्हापूर महानगरपालिकेचे आम्ही टॅक्स पेअर आहोत। आमच्या प्रत्येक कामगाराला नियमाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे। आमच्या प्रत्येक कामगार जो हजर आहे त्यालाच पगार मिळाला पाहिजे। अतिरिक्त जर कोण बोगस काम करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्हाला बदनाम करण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या जरी क्लुप्त्या वापरल्या तरी आमच्या हातात डॉक्युमेंट्स आहेत। आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कोणत्याही आरोपाला तुमच्या भीक घालणार नाही आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात, मग ते दीपक कांबळे असू देत, बाजीराव माळी असू देत किंवा प्रत्यक्ष ठेकेदार कंपनी असू दे, जे आरोप करण्यामध्ये अग्रभागी असतील त्यांच्यावर मानहानीचा दावा, अब्रू नुकसानीचा दावा आणि क्रिमिनल FIR नोंद करण्यासाठी आज आम्ही वकिलांच्या बरोबर चर्चासुद्धा केलेली आहे। त्याच्यावरसुद्धा निश्चित कारवाई होईल आणि किती जरी दबाव तंत्र वापरलं, कारण कालपासून आमच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना फोन आलेत की मागं घ्या, आमच्याशी गाठ आहे किंवा काय पैसे लागणार आहेत ते सांगा, पण कुठंतरी हे मिटवूया। पण आम्ही ज्यावेळी पैशानी तत्व, पैशानी प्रिन्सिपल हा लढा असेल आम्ही प्रिन्सिपलला महत्त्व देणार आणि हा जो काही लढा आहे तो टिप्पर चालकांच्या बाजूने, आणि मला खात्री आहे
जे काल टिप्पर चालक गेले होते ते एका विशिष्ट प्रेशरखाली, कारण त्यांना नोकरी आहे, त्यांना पोटपाणी आहे, त्यांना कुटुंब सांभाळायचं आहे, त्यांचे फोन आलेत, आमच्यासमोर रडलेत ते की दादा आम्हाला नाईलाजाने जावं लागतंय, काय करू. म्हटलं जावा तुम्ही, भूमिका काय म्हणतायत सांगा. आणि हे त्यांनी आज सांगितलं. आज जरी आम्ही म्हटलं असतं की 100 टिप्पर चालकांची प्रेस कॉन्फरन्स आम्ही इथं घेऊ शकलो असतो, पण आम्हाला त्यांना मजबूर नाही, आम्हाला त्यांना मजबूत करायचं आहे. आम्हाला कायदा मजबूत आहे, तो आमच्याबरोबर ठेवून आम्हाला त्यांना मजबूत करायचा आहे, म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय. जय हिंद.